बातमी मुंबईची. मुंबईच्या राजकारणात सध्या एका वक्तव्यामुळे नवा वाद पेटलाय. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळे माझ्या घशाची समस्या बरी झाली असं विधान केलं. या वक्तव्यावरून राजकीय विरोधक असणारा ठाकरे गट आक्रमक झालाय. नेमकं काय घडलंय प्रकरण पाहूयात हा रिपोर्ट. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यात आधीच वातावरण तापलेलं असताना आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. महावीर जयंतीनिमित्त बोरिवलीतील कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी सांगितलं की गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून त्यांना घशाचा त्रास होत होता. अनेक औषधं घेतल्यानंतरही फरक पडत नव्हता. मात्र गुरुदेव नम्रमुनी महाराज यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांचा आवाज पूर्णपणे सुधारला. 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफ़ी परेशान थी. मेरा जो आवाज़ आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था. मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफ़ी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है. उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ. 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके. उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ. या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी यावरून महापौरांना लक्ष केलंय. असं आहे की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटतं. हा ज्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या औषधाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो. हा जर महापौर पदावरच्या व्यक्तीने जर असं स्टेटमेंट केलं तर खाली अंधश्रद्धा पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे निश्चितपणे महापौरांनी आपल्या पदाची गरिमा ठेवत घसा कशाने नीट झाला हे सांगण्यापेक्षा मुंबईतले ड्रेनेज कसे नीट सुधारता येतील, मुंबईतल्या ट्रॅफिकला कशी शिस्त लावता येईल, मुंबईतल्या अनेक रस्त्यांवरचे खड्डे कसे कमी करता येतील आणि मुंबईकरांच्या घशामध्ये होणारं हवेचं प्रदूषण ते कसं कमी करता येईल यावर त्यांनी जास्त लक्ष द्यावं. या सर्व टीकेला उत्तर देताना महापौर तावडे यांनी गुरुदेव नम्रमुनी यांनी सांगितलेल्या व्यायामामुळे ओम म्हणायला लावल्यानंच त्यांचा घसा बरा झाल्याचं स्पष्टीकरण दिलंय. भाषणात गुरुदेवांबद्दल आदर व्यक्त करताना ओमचा उल्लेख राहिल्याचंही तावडेंनी म्हटलंय. विरोधकांनी रितू तावडेंच्या मुद्द्याला विरोध करताना खालावलेल्या भाषेच्या पातळीवरही महापौरांनी संताप व्यक्त केलाय. हा अंधश्रद्धेचा विषय नसून श्रद्धेचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो. ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं ओमचा उच्चार. आणि आम्ही गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला. आज तुम्ही माझा आवाज बघताय तर मी ती भावना माझी व्यक्त केली. संजय राऊत त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये. भाषा काय, बोलण्याची काय पद्धत. एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला. ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात. आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जे त्यांनी आता दिलं. मला बोलताना पण लाज वाटते कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी. त्यांना काय उरलं नसेल पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या. तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्याचा मी पूर्ण निषेध करते. महापालिका निकालानंतर काहीसं शांत झालेलं मुंबईचं राजकारण आता पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजप या वळणावर येताना श्रद्धेच्या मुद्द्याला राजकारणाचा रंग देऊन रंगताना पाहायला मिळतंय. आता या प्रकरणावरून आणखीन किती राजकीय वातावरण तापणार हेही पाहावं लागेल. पुढारी न्यूज ब्युरो रिपोर्ट.